गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून 45च्या वर तापमान आहे। आजही 45च्या वर तापमान आहे। परवा दिवशी 46.2 तापमानाची नोंद झाली होती। तापमान जास्त असल्यामुळे नागरिक सुरक्षा करून प्रवास करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून होत आहे आणि नागरिक दुपारच्या वेळेस बाहेर निघू नये असे आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासन करीत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही उष्माघाताचे जे रुग्ण आहेत ते वाढत असल्यामुळे अनेक ग्रामीण रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालयात एक स्पेशल वार्ड जे आहे ते उष्माघाताच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेलं आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात यावेळी पहिल्यांदाच तापमान सर्वात जास्त नोंद होत आहे। नागरिक जे आहे सुरक्षा म्हणून चेहऱ्यावर दुपट्टे किंवा रुमाल जे आहे ते वापरत आहेत आणि एक चांगलाच तापमान गडचिरोली जिल्ह्यात आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात आजही 45 डिग्री तापमानाची नोंद आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली शहर असो की दुर्गम भाग असो, अहिरी, भामरागड, सिरोंचा, कुर्ची, कुरखेडा, धानोरा या भागातही सतत एक 15 दिवसापासून तापमानाचा तडाखा जे आहे ते गडचिरोलीकरांना भासत आहे। आणि गडचिरोलीकर नेहमीच तापमानाच्या पारा वाढत असल्यामुळे गरमीने जे आहे ते परेशान झालेले आहे आणि विद्युत पुरवठाही या तापमानामुळे अनेक वेळा खंडित होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडे इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।